नमस्कार। आज पौष कृष्ण चतुर्थी शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। वाघबीळ कावेसर परिसरात विकासकाकडून बेकायदेशीररित्या जुन्या आणि दुर्मिळ वृक्षांची कत्तल। प्रशांत सिनकर यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मानद डॉक्टरेट आणि आनंद दिघे यांना मानवंदना देण्यासाठी ठाण्यातील 2 जलतरणपटूंचा सलग 24 तास पोहण्याचा विक्रम। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। घोडबंदर रोड येथील वाघबीळ कावेसर या ठिकाणी विकासकाकडून बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली। मानवाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग होऊन तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। शहरामध्ये 25 वर्षापूर्वी अनेक देशी प्रजाती झाडांची मांदियाळी होती, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली। शहर जसजसं वाढत आहे तसतसे या शहरातील अनेक देशी प्रजातीची झाडे दिसेनाशी होत आहेत। त्यामुळे सध्या ठाण्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येत आहे। यावर उपाययोजना म्हणून महापालिकेच्या माध्यमातून क्षेत्रामध्ये होणारे प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरणाभिमुख झाडांची लागवड करणे, मियावाकीसारखी जंगलं विकसित करणे यावर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत। यामुळे ठाण्यात हरित आच्छादन होऊन शहराचं पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे। परंतु वाघबीळ कावेसर भागात नेरोलॅक कंपनीच्या जागेवर वृक्षांनी भरलेली वनराई एका खासगी विकासकाने महापालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याची बाब लक्षात आल्यावर वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्यांनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पुरावे सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागानेही पोलीस ठाण्याला निवेदन दिलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। त्या ठिकाणी 400 ते 500 झाडांची कत्तल केल्याचं निदर्शनास आलं। वाघबीळ ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वड आणि पिंपळाचे वृक्षही होते। तसंच या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्रजातीची झाडंही होती। त्याचबरोबर नेरोलॅक कंपनीच्या जागेवर सीसी नसतानाही बेकायदेशीररित्या बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास आलं। या संदर्भात या ठिकाणी 400 ते 500 झाडं असल्याचा पुरावा वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी गुगल मॅपच्या आधारे बिफोर आफ्टरचे फोटो पोलिसांना सादर केले। त्यामुळे महापालिकेनं या विकासकावर गुन्हा दाखल करून जर विकासकाला सीसी परवानगी दिली असेल तर ती रद्द करावी किंवा या गुन्ह्यांचा निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवीन सीसी परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। पर्यावरण संवर्धनासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे पत्रकार प्रशांत सिनकर यांना केंद्र सरकारशी संलग्न काम करणाऱ्या ओडिशा येथील वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन वर्ल्ड वेलफेअर फाउंडेशनतर्फे पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। प्रशांत सिनकर गेली 24 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात।
त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे। त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली असल्याचं फाउंडेशनच्या सरिता राजपूत यांनी सांगितलं। मुंबई ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी ग्रामीण आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धन विषयक पत्रकारिता त्यांनी केली आहे। त्यांना जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट देण्यात आली आहे। जिल्हा न्यायालय तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत होणार असून यामध्ये दाखलपूर्व ही प्रकरणं दाखल ठेवावीत असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी केलं आहे। धनादेश अनादर प्रकरणे, बँकांचे कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, कर वसुली, विद्युत आणि पाणी देयक आणि इतर आपसात तडजोड पात्र प्रकरणं, वैवाहिक आणि इतर दिवाणी वाद तसंच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणं, फौजदारी प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन, विद्युत आणि पाणी देयक, सेवा विषयक पगार भत्ते आणि सेवानिवृत्तीचे फायदे विषयक महसूल, इतर दिवाणी प्रकरणे जसे भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकुमाचे आदेश, विशिष्ट पूर्व बंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी न्यायालयात प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीमध्ये ठेवता येतील। प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे। लोक अदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही, एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते। खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात। निकाल झटपट लागतो। लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने कुणाची हार वा जीत होत नाही। लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो। परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाहीत आणि कटुताही निर्माण होत नाही। कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते। वेळ पैसा यांची बचत होते। इतकंच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते। या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत असं आवाहन ईश्वर सूर्यवंशी यांनी केलंय। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक रामकरण यादव तसंच रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांनी निरीक्षण करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आले असता ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यावेळी मध्य रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसंच ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।
राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकात होणारी विकास कामं जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी दिल्या। नाखवा चषक स्पर्धेत सुधाकर पाटील संघ विजयी ठरला। त्या संघाचे नेतृत्व आयुष वैती यांनी केलं, तर उपविजेता रमेश वैती या संघाचे नेतृत्व सौरभ पाटील यांनी केलं। बक्षीस वितरण समारंभास देवेंद्र तांडेल, जी.स. पाटील, चंद्रकांत वैती, अरुण वैती तसंच राबोडी कोळीवाड्यातील गावकरी उपस्थित होते। आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील ए.के. जोशी शाळेतील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करून मी होणार टॉपर या विषयावर संवाद साधला। यावेळी केळकर यांनी सामाजिक बांधिलकी, संस्कार, काय करावे काय करू नये, मोबाईलचा वापर किती आणि कशासाठी करावा आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं। गेल्या वर्षीही केळकर यांनी ठाण्यातील 15 शाळेतील जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता। मी होणार टॉपरच्या उपक्रमांतर्गत अनेक टॉप केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार केला होता। सलग 24 तास ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलावात पोहण्याचा विक्रम ठाण्यातील 2 जलतरणपटूंनी केला आहे। मानव मोरे आणि आयुष तावडे हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्यांनी केलेल्या या विक्रमाचे ठाणेकरांकडून कौतुक होते। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अनोख्या पद्धतीनं जलतरणपटू मानव मोरे आणि आयुष तावडे यांनी मानवंदना दिली। 26 जानेवारी रोजी दुपारी 12:25 या दोन्ही जलतरणपटूंना माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार निरंजन डावखरे यांनी झेंडा दाखवल्यानंतर या जलतरणपटूंनी तरण तलावात उडी मारली। या दोन्ही जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते। सलग 24 तास पोहल्यानंतर 27 जानेवारी रोजी दुपारी 12:25 त्यांचं पोहणं थांबलं, तेव्हा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। तरण तलावात सलग 24 तास पोहण्याचा विक्रम होण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच वेळ आहे। मानव मोरे हा 18 वर्षाचा तर आयुष तावडे हा 14 वर्षाचा जलतरणपटू आहे। सलग 24 तास पोहून त्यांनी प्रजासत्ताक दिनी भारतीय ध्वजाला सलामी तर दिलीच, परंतु आनंद दिघे यांना देखील जयंती दिनी मानवंदना दिली। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। वाघबीळ कावेसर परिसरात विकासकाकडून बेकायदेशीररित्या जुन्या आणि दुर्मिळ वृक्षांची कत्तल। पत्रकार प्रशांत सिनकर यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मानद डॉक्टरेट आणि आनंद दिघे यांना मानवंदना देण्यासाठी ठाण्यातील 2 जलतरणपटूंचा सलग 24 तास पोहण्याचा विक्रम। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।